नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण पाहणार आहोत अवलेह कल्पनाची निर्माण विधी, त्याचबरोबर अवलेह सिद्धी परीक्षा, जी की तुम्हाला एसईक्यू साठी विचारली जाऊ शकते किंवा डायरेक्टली अवलेह पूर्ण तुम्हाला एलईक्यू साठी विचारला जाऊ शकतो. तुम्हाला पहिलेही म्हटलं मी, स्नेहसिद्धी, संधान सिद्धी, अवलेह सिद्धी यापैकी एक क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसण्याचे मोस्ट चान्सेस आहेत. त्यामुळे ह्या सिद्धी परीक्षा चांगल्या समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्या निर्माण विधी तर तिन्हीपैकी एक तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणारच आहेत, कारण एक एसक्यू एक एलक्यू आपल्याला या कल्पना निर्माण 2 वरून पेपर मध्ये दिसणार आहे. चालू करूया अवलेह कल्पना. सुरुवातीला एकदम शॉर्ट मध्ये आपण समजून घेऊया कशा पद्धतीने अवलेह बनवला जातो, त्यानंतर त्याची सिद्धी परीक्षा समजून घेऊया. अवलेह 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 म्हटले की आपल्या डोक्यात काय येतं? च्यवनप्राश. अवलेह अवलेह कसा तयार करायचा मित्रांनो? अवलेहची सगळ्यात पहिली स्थिती काय आहे? सगळ्यात पहिले क्वाथ तयार करून घ्यायचा. क्वाथ त्याचा कसा तयार करतो? द्रव्यांचं भरड चूर्ण घ्यायचं आणि त्याच्या 16 पट पाणी टाकून त्याचा क्वाथ तयार करून घ्यायचा. राहू किती द्यायचं? 1/4 पार्ट राहू द्यायचा. त्याचा किती राहू द्यायचा? 1/4 पार्ट त्याचा राहू द्यायचा. किंवा शारंगधरांच्या मते 1/8 त्याचा राहू देऊ शकता. जेवढं जास्त घट्ट केलं तेवढंच जास्त चांगलं मानलं जातं. पुढे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं? द्रव्याचा कल्क तयार करून घ्यायचा. जसं की आपण आवळे समजून घेऊ. ठीक आहे, आवळे आहेत, आवळे समजूया. त्याच्यानंतर साखरेचा पाक तयार करून घ्यायचा. जे क्वाथ तयार केला होता त्याच्यामध्ये साखर टाकायची, त्याचा पाक तयार होईल. डिटेल मध्ये सांगतो, ही फक्त वरून होती. मग पहिला टप्पा काय आहे? क्वाथ तयार करून घेणे. जी वनस्पती द्रव्य पाठामध्ये दिलीत किंवा जे अध्यायामध्ये आपल्याला दिलेली आहेत पर्टिक्युलर कल्प बनवण्यासाठी, ठीक वापरायची वनस्पती, त्याचं भरड चूर्ण घ्यायचं आणि त्याचा क्वाथ तयार करायचा. क्वाथ तयार करण्यासाठी पाणी किती टाकलं? त्याच्यामध्ये 16 पट पाणी आपण टाकलं. 16 पट पाणी टाकल्यानंतर त्याला काय केलं? आपण मंद अग्नी दिली. 16 पट पाणी टाकून त्याला काय केलं? हलवत हलवत त्याला मंद अग्नी दिली आणि कितीपर्यंत? 1/4 शिल्लक राहिल्यानंतर त्याला काय केलं? त्याला गाळून काय केलं? गाळून घेतलं. हे काय आहे? आपला काढा तयार झालेला आहे. ठीक आहे, काय म्हटलं मी? सुरुवातीला जे आपल्याला औषधी द्रव्य आहेत त्याचं भरड चूर्ण घ्यायचंय. त्याच्या 16 पट पाणी आपण घेतलं आणि आपण शेवटी किती उरू दिलं? अग्नी दिल्यानंतर 1/4 त्याचं उरू दिलं, तेव्हा तो गाळून घेतलं. काय तयार झालं आपल्याकडे? क्वाथ तयार झालेला आहे. आता जेव्हा हा क्वाथ बनणं चालू असतो, याला आपण मंद अग्नी देतोय, जेव्हा हा क्वाथ बनणं चालू असतं तेव्हाच आपल्याला दुसरी सुद्धा याची स्टेप कंप्लीट करायची आहे. दुसऱ्या स्टेपचं नाव बघा, कल्क शिजवणे. काय करायचंय? कल्क शिजवून घ्यायचं आहे. एक परचुंडी बांधायची. याला काय केलं? एक परचुंडी, याला काय म्हणतो आपण? परचुंडी म्हणतो. त्या परचुंडीमध्ये कल्कद्रव्य ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल च्यवनप्राश बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये आवळे धुवून स्वच्छ करून याच्यामध्ये आवळे बांधून हे लटकवत असतो. आवळे बांधून हे लटकवत असतो. क्वाथ तयार होणं चालूच आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय केलं? आपण सोबतच पॅरलली काय करून दिलं? एक कल्क द्रव्याची परचुंडी बांधून दिली. आता काय होतंय? क्वाथही बनत आहे, त्याचबरोबर यामधला जो कल्क आहे तो सुद्धा शिजून निघत आहे. कारण गरम क्वाथ आहे त्याच्यामुळे हे कल्कद्रव्य सुद्धा शिजून निघत आहे. 2 प्रक्रिया सोबत सुरू आहेत. बघा कृती. तुम्हाला दिसत नसेल कंप्लीट. कृती. काढा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच कल्कद्रव्याची परचुंडी बांधून क्वाथ पात्रात उकळण्याकरिता टाकायचं आहे. काय म्हटलं? जेव्हा क्वाथ पात्र चालू आहे, हे काय आहे? क्वाथ पात्र आहे. जेव्हा क्वाथ बनण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये आपण कल्काची परचुंडी बांधून त्यामध्ये शिजायला ठेवला. उदाहरणार्थ च्यवनप्राश मध्ये काय केलं? आपण आवळ्याची परचुंडी बांधली आणि क्वाथ द्रव्यासह शिजवण्यासाठी आपण याच्यामध्ये ठेवली. त्यानंतर फायदा काय झाला याचा? काढा तयार होण्यासाठी आणि कल्क तयार होण्यासाठी एकाच वेळी क्रिया झाली. एकदाच क्रिया झाली, आपल्या वेगळी अग्नी यूज करायची गरज नाही पडली, वेळही वाचला. एकाच ठिकाणी आपला कल्कही शिजून निघाला आणि क्वाथही तयार झाला. कल्कद्रव्य शिजल्यानंतर परचुंडी काढून घ्यायची. हा क्वाथ व्हायला खूप वेळ लागेल, परंतु आवळा लवकर शिजून जाईल. जेव्हा हा जो कल्क आहे शिजून जाईल तेव्हा ती परचुंडी बाहेर काढून घ्यायची. ही जी पिशवी आहे ती बाहेर काढून घ्यायची. बाहेर काढल्यानंतर काय करायची? ते आवळे काय करायचे? बाहेर काढून घ्यायचे कपड्याच्या. ते थोडेसे जे गरम होते थोडेसे थंड झाले की काय करायचे? एक पातेले घ्यायचं. असं पातेल्यावरती कपडा बांधायचा, चांगला स्वच्छ कपडा बांधायचा आणि जे आवळे शिजलेले आहे त्याच्यावर काय करायचे? फेटून घ्यायचे. काय करायचे? फेटून घ्यायचे. याच्यावरती घासायचे. घासल्यानंतर काय होईल? त्याच्या आतमधला जो उपयोगी भाग आहे, जो मावा आहे, तो मावा, जो गर आहे आवळ्याचा, तो या पातेल्यामध्ये पडेल आणि जो वरचे जी बी आहे किंवा जो कामाचा भाग नाहीये, कचरा आहे, त्याचं वरचं कव्हर आहे, तो या कपड्याच्या वरी राहील. हे वरचा भाग फेकून द्यायचा. मधला जो राहील
आतमध्ये जो येणार आहे तो मावा आपल्या उपयोगी असेल. कळालं काय काय चालू आहे आतापर्यंत? आतापर्यंत क्वाथ चालू आहे. क्वाथामध्ये आपण आवळे शिजवले. आवळे आता क्वाथ पण तिकडे आहे. क्वाथ रेडी आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण आवळे शिजवले. आवळे फेटून त्याचा काय तयार केला? कल्क तयार केला. त्याचा क्वाथ केला. त्याचा मावा आपण तयार केला. काय तयार केला? त्याचा मावा आपण तयार केलेला आहे. आता या माव्याचं काय करायचं मित्रांनो? मावा घ्यायचा. हा मावा पुढे चलून आपण याला अग्नी द्यायचा. त्या माव्याला काय करायचं? भाजून घ्यायचं. परंतु भाजताना आपण याच्यामध्ये काय टाकणार? भाजताना आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तूप. काय टाकायचं आपल्याला? याच्यामध्ये तूप टाकून भाजायचं आहे. त्याला अग्नी द्यायला चालू करायचंय. सुरुवातीला काय करायचंय? स्टेनलेस स्टीलच्या पात्रात जमा झालेला कल्क काढून कढईमध्ये, लोखंडी कढईमध्ये घ्यायचा. लोखंडी कढईमध्ये त्याला भाजायचं, परंतु भाजताना तूप टाकायचं. कुठपर्यंत भाजायचं? जोपर्यंत जो मावा आहे याची सिद्धी होणार नाही. म्हणजे काय सिद्धी कशी होईल? जेव्हा लालसर व्हायला लागेल तेव्हा समजायचं का हा चांगल्या प्रकारे भाजल्या गेलेला आहे. काय तयार झाला? आता एकीकडे आपल्याकडे क्वाथ तयार आहे सुरुवातीचा आणि एकीकडे हा भाजलेला मावा तयार आहे, जो की आपण तूप टाकून भाजलेला आहे. आता जो आपल्याकडे क्वाथ उरलेला होता सुरुवातीला, त्याच्यामध्ये आपण साखर टाकली किंवा कोणतंही मधुरद्रव्य टाकलं आणि काय तयार केलं? आपण तयार केला पाक. बघा, क्वाथ द्रव्यामध्ये पाठाप्रमाणे साखर घालायची, पाक तयार करायचा. पाक तयार झाल्यावर त्यात कल्कद्रव्य मिसळायचं. आता पाक तयार झाला. जो सुरुवातीचा क्वाथ होता त्याच्यामध्ये आपण साखर टाकली, काय तयार झाला? पाक तयार झाला. त्या पाकामध्ये जे लाल झालेला आपला मावा होता तो मावा याच्यामध्ये आपण टाकला. आपण या पाकामध्ये मावा मिक्स केला आणि एकत्रित मिश्रणाला मंद अग्नी आपण देतो. आता मंद अग्नी कुठपर्यंत द्यायची आहे? जोपर्यंत अवलेह तयार होत नाही. अवलेह तयार झाला की नाही हे कसं कळणार? त्याच्या सिद्धी परीक्षेहून कळणार आहे. आता आली आपल्याकडे अवलेह सिद्धी परीक्षा. काय काय होतं अवलेह सिद्धी परीक्षा? जेव्हा उत्तम पाक होऊन शिऱ्यासारखा हा अवलेह तयार होईल तेव्हा समजायचं की तयार झालेला आहे. घृत आणि तूप आपल्याला वेगळे होताना दिसतील तेव्हाही आपल्याला कळेल. त्याच्यानंतर संपूर्ण मिश्रणाला लालसर वर्ण प्राप्त होतो. सगळं मिश्रण जे आहे त्या लालसर वर्ण प्राप्त होतो. जो औषधाचा रंग तो प्राप्त होतो. च्यवनप्राश आपण बनवताना इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकत असतो तेव्हा तुम्हाला हे सर्व चेंजेस पाहायला मिळालेले असतील. आयुर्वेदा मराठी या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा, म्हणजे असे तुम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट तिथेच क्लिअर होत जातील. ठीक आहे, आपण आता शास्त्रानुसार पाहूया काय काय गोष्टी आहेत ज्यामध्ये अवलेहाची सिद्धी केल्या जाते. शारंगधर संहितेमध्ये श्लोक दिलाय. सुपक्वे तंतुमत्वम शाद अवलेहो ओप्सु मज्जती स्थिरत्वम पीडते मुद्रा गंधवर्ण रस उद्भव. याचा श्लोक सांगितलेला आहे. याच्या श्लोकामध्ये काय दिलेत? सर्व सिद्धी परीक्षा दिलेल्या आहेत मित्रांनो. कोणकोणती सिद्धी परीक्षा? सगळ्यात पहिली सिद्धी परीक्षा तुमच्या पुढे आहे, तंतुमत्व. काय दिलेली? सगळ्यात पहिली तंतुमत्व ही सिद्धी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो. तंतुमत्व. तंतुमत्व म्हणजे काय मित्रांनो? जेव्हा आपण हा अवलेह आहे, हा अवलेह जेव्हा आपण बोटामध्ये असा धरू तेव्हा तुम्हाला एक तारेसारखं तयार झाल्यासारखं दिसेल. काय दिसेल? तारेसारखं. किंवा तुम्ही जो अवलेह आहे तुमच्याकडे उलटणे असेल, ते उलटणे जरी तुम्ही असं थोडासा अवलेह घेऊन खाली सोडला तर एक तार तयार होताना दिसेल. याला काय म्हणतो आपण? तंतुमत्व असं म्हणत असतो. म्हणजे तंतुमत्व तयार झालं की समजायचं अवलेह तयार झालेला आहे. दुसरी परीक्षा, एका प्लेटमध्ये किंवा ग्लासमध्ये काय केलं आपण? पाणी घेतलं आणि हे जो अवलेह आहे त्याचा एक थेंब त्यामध्ये आपण टाकला. जेव्हा आपण एक थेंब टाकतो, जर तो डायरेक्टली तळाला जाऊन बसला तर समजायचा अवलेह तयार झालेला आहे. आणि जर तो विरघळला त्याच्यामध्ये तर समजायचा हा अवलेह तयार झालेला नाही. काय म्हटलं मी? पाण्याची एक प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये काय टाकला? एक थेंब हा अवलेह टाकला. एक थेंब टाकला, डायरेक्टली बुडाला जाऊन बसला तर समजायचा अवलेह तयार झालेला आहे. आणि जर तो विरघळला तर समजायचा अवलेह तयार झालेला नाहीये. सिद्धी परीक्षा, याला काय म्हणायचं? जल परीक्षा म्हणायचं आहे. त्याच गोष्टी खाली लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे स्थिरत्व. जो आपण अवलेह तयार झालेला असेल आपण करतोय तो स्थिर होऊन जाईल. म्हणजे आधी कसं होईल? क्वाथ होताना ते हलतो, पाण्यासारखा दिसतो, परंतु जेव्हा तयार होईल तो एकदम शिऱ्यासारखा होईल. त्याला स्थिरत्व प्राप्त होणार आहे. त्यानंतर मुद्रा. मुद्रामध्ये काय मित्रांनो? जेव्हा तो अवलेह आपण दोन बोटाच्या मध्ये धरू, दोन बोटाच्या मध्ये जेव्हा आपण धरू, ह्या ज्या बोटाच्या रेषा आहेत मित्रांनो, त्या बोटाच्या रेषा त्या अवलेहावरती उमटतील. अशा पद्धतीचा तो अवलेह बनेल. इथे दिसते तुम्हाला एक उदाहरण इथे दिलेलं आहे की बोटाच्या रेषा ह्या अवलेहावरती उतरलेल्या आहेत. जर तुम्ही दोन बोटांच्या मध्ये अवलेह असा पकडला तर त्या बोटाच्या रेषा त्या अवलेहावरती तुम्हाला दिसायला लागतील. त्याच्यानंतर पंचेंद्रिय परीक्षा म्हणजे काय? जो आपण सुरुवातीला औषधे वापरलेली आहेत
जे आपण चूर्ण, क्वाथाची औषधं वापरलेली आहेत, जी काही औषधी द्रव्ये वापरलेली आहेत, त्याचा गंध, वर्ण या अवलेहाला मिळून जातो. बघा त्याचा संबंधित द्रव्याचा वर्ण, गंध आणि रस हा अवलेहाला मिळालेला असतो. अशा प्रकारे अवलेहाची सिद्धी परीक्षा केली जाते. कशी केली आपण सिद्धी परीक्षा? तंतुमत्व पाहिलं सुरुवातीला. तार तयार होते त्याची. त्याच्यानंतर पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो डायरेक्टली बुडाला जाऊन बसतो. त्याला स्थिरत्व प्राप्त होतं. 2 बोटाच्या मध्ये धरल्यानंतर काय होईल? 2 बोटाच्या मध्ये धरल्यानंतर त्याच्यावरती बोटाच्या रेषा उमटल्या जातील आणि त्याला औषधाचा गंध, वर्ण सर्व काही मिळून जाणार आहे. अशा पद्धतीने एकदम छोटीशी कन्सेप्ट आपण इथे संपवली. कन्सेप्ट पाहायला गेलं तर डिटेलमध्ये खूप मोठी, जे की आपण ॲपमध्ये पूर्ण डिटेल एल-क्यू कव्हर केलाय. इथे आपल्याला सांगायचं काय, एसीक्यू कव्हर व्हावा आणि जी सिद्धी परीक्षा आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करण्याचा इथला मेन आपला हेतू होता. एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. काय होती ही पद्धत पूर्ण बनवण्याची? सर्वात पहिले आपण एका ठिकाणी क्वाथ बनवायला ठेवला. औषधी द्रव्याचा क्वाथ बनवायला ठेवला 16 पट पाणी टाकून आणि ते क्वाथ तयार होत असताना त्याच्यामध्ये आपण काय सोडलं? परचुंडी सोडली कल्काची. कल्काची परचुंडी, कल्क शिजत आहे, आवळा बनत आहे. कल्क शिजल्यानंतर तो बाजूला केला, त्याच्यापासून मावा काढला. इकडे क्वाथ बनणं चालू आहे. क्वाथ बनणं चालू आहे. कधीपर्यंत चालू राहील? जोपर्यंत 1/4 शेष राहत नाही. 1/4 शेष राहिलं, क्वाथ करणं बंद, क्वाथ रेडी आहे. त्या क्वाथामध्ये साखर टाकली, तिथे पाक करून ठेवला. या बाजूला काय तयार झाला? पाक. इकडे काय होतं आपल्याकडे? कल्काचा मावा मिळालेला होता. ह्या मावाला भाजायचं, तूप टाकून भाजायचं. जेव्हा लाल होईल तेव्हा थांबवायचं. इकडे जो पाक तयार झालाय, इकडे जो मावा आहे मिक्स केला. हा मिक्स केला कुठपर्यंत, ह्याला अग्नी दिला. कुठपर्यंत याला अग्नी द्यायचा? जोपर्यंत ह्याच्या अवलेहाच्या सिद्धी परीक्षा भेटत नाहीत. कसल्या आहेत त्या सिद्धी परीक्षा मित्रांनो? आपण पाहिलं तंतुमत्व. तंतुमत्व म्हणजे उलतण्याने किंवा बोटाने धरलं तर त्या तार तयार होईल त्या अवलेहाची. किंवा दुसरी जलपरीक्षा पाहिली. जलपरीक्षामध्ये काय? आपण प्लेटमध्ये पाणी घेतलं किंवा ग्लासामध्ये, त्याच्यामध्ये एक थेंब अवलेह टाकला की तो बुडाला जाऊन बसेल. तो बुडाला जाऊन बसला तर समजायचं परीक्षा सिद्ध झालेली आहे. किंवा 2 बोटाच्या मध्ये धरला तर आपल्या बोटाच्या ज्या रेषा आहेत त्या अवलेहावरती उमटायला लागतील. त्याला शिऱ्यासारखं स्थिरत्व यायला लागेल आणि त्यानंतर जो औषध आपण वापरले त्याचा वर्ण, गंध, त्यानंतर रस या अवलेहाला प्राप्त होईल. अशा पद्धतीने आपण अवलेह पाहिलेला आहे आणि अवलेहाच्या परीक्षा पाहिलेल्या आहेत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण संधान जी विधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण सिद्धी परीक्षा कशा आहेत हा एसक्यू कव्हर करूया. तोपर्यंत कनेक्टेड राहा आपल्या YouTube चॅनलवरती, त्याचबरोबर Instagramवरतीही आम्हाला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन अपडेट्स मिळतील. छोट्या-छोट्या कन्सेप्ट तिथेही आपण पक्क्या करणार आहोत. थँक यू व्हेरी मच.